नमस्कार प्रेक्षक हो, मी तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते। आज इतिहास ज्यांनी आपल्या शब्दांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवला, दुर्गांचं सगळं विश्व, दुर्गांचं सगळं दालन आपल्यासमोर उभं केलं, असे दुर्गप्रेमी आणि राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर अढळ निष्ठा आणि प्रेम असलेले आप्पा परब यांना आज आपण भेटतो आहोत। आप्पा, मनपूर्वक स्वागत आहे तुमचं। आणि विशेष आप्पांची भेट घेण्याचा आजचा योग म्हणजे त्यांचं शिवराजाभिषेक हे नवकोरं पुस्तक आपल्या सगळ्यांच्या भेटीला आलेलं आहे। आणि मला वाटतं आप्पा, या पुस्तकाविषयी तुम्ही नक्की सांगावं, कारण याआधी तुम्ही बऱ्याच पुस्तकांवर म्हणजे प्रत्येक किल्ल्यावर, पुरंदर म्हणा, पन्हाळा म्हणा, प्रत्येक किल्ल्यावर तुम्ही तुमचं पुस्तक लिहिलेलं आहे, जे प्रेक्षकांनी फार उचलून धरलेलं आहे। सगळ्या प्रेक्षकांनी पुस्तकं तुमची वाचलेली आहेत आणि खरा इतिहास या पुस्तकांच्या माध्यमातून तुमच्या लेखणीतून आजपर्यंत सगळ्या तरुण पिढीपर्यंत पोहोचलेला आहे। तुम्ही दुर्ग हे यूट्यूबच्या माध्यमातून अगदी गडावर जाऊन किल्ला कसा पाहावा आणि महाराजांनी कसा किल्ला बांधला ते बांधकाम कौशल्य देखील तुम्ही तुमच्या सगळ्या मुलाखतीतून आम्हाला दरवेळी सांगितलेला आहे। तर आज योग आहे तो शिवराजाभिषेक या पुस्तकाचा, तर त्याविषयी थोडंसं सांगावं। हे सर्वसाक्षी परमेश्वरा, सह्य शिखरीचा राजा, देवाधिदेवा शंभू महादेवा, महाराष्ट्र कुलस्वामिनी आई माय भवानी, महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवराज यांना प्रथम वंदन करतो। मी जो आहे तो गडदुर्गांचा धारकरी, वयाच्या 10व्या वर्षी हे अशीधारा व्रत, तरवारीच्या धारेवरून चालण्यासारखं, जीवन मरणाचं वाटेवरना चालण्यासारखं व्रत मी स्वीकारलं। मित्र हो, ज्या वेळेला इतिहास बोलत नाही त्यावेळेला भूगोल बोलतो, आणि ज्या वेळेला भूगोलही बोलत नाही त्यावेळेला विज्ञान बोलतं। शालेय जीवनातला जो इतिहास आहे हा स्कोरिंग सब्जेक्ट आहे। बाह्य जीवनात आपण जे काही पाहतो आहे ते ग्लॅमरस आहे, मनोरंजक आहे, परंतु कसं जगावं हे महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवलंय। कसं मरावं देश, धर्म आणि संस्कृतीसाठी ते संभाजी राजांनी शिकवलंय। आणि उत्तरेतनं आलेलं हिरवं वादळ कसं रोखावं हे राज्ञी ताराबाईंनी आम्हाला शिकवलंय। स्त्री ही जननी सर्व सुखाची, माता दुहिता भगिनी साची। एक क्षणाची ती पत्नी असते, परंतु उंबऱ्याच्या आतमधली संस्कृती ती सगळी सांभाळत असते। आणि त्यामुळे आज पृथ्वीवर हिंदू धर्म संस्थापना जी आहे ही शाबूत राहील। कर्मकांड महत्वाचं नाहीये, तुम्ही जे जीवन जगताय, कोट्यावधी जीवाणू जगती न मरती, जशी ती गवताची पात, एक चंद्र स्तमोहंती, नच तारा गणोपित। वास्तविक हे व्रत वयाच्या 10व्या वर्षी मी इतिहासाला भूगोल जोडत गेलो आणि भूगोलाला विचार करत विज्ञान जोडत गेलो। परंतु आज शहरातून जे काही हवंय ते मनोरंजक हवंय, परंतु घडलेला इतिहास हा शाश्वत स्वरूपात आज महाराष्ट्राला ज्ञात आहे। गंगा यमुनेच्या दुआवामध्ये जी ऋषींची इन्स्टिट्यूट होती
तिथून आलेल्या विद्यार्थ्यांनी ह्या दक्षिणोत्तर सह्याद्रीमध्ये शिखरांवर आपले आश्रम स्थापन केले. पराशरांचा पन्हाळा, अश्वलायन ऋषींचा अस्वलगड, वशिष्ठांचा वासोटा, कौंडिण्याचा कोंढाणा. कालांतराने ज्यावेळेला क्षात्र धर्माचा उदय झाला त्यावेळेला हे गड किल्ले झाले. महाराष्ट्राचा ज्ञात अज्ञात इतिहास हा फार पुरातन काळापासून आहे, परंतु त्याचा खोलवर अभ्यास फारसा कोणी करत नाही. महाराष्ट्रामध्ये जे राजे झाले त्या राजांच्या जे राजाभिषेक झाले, त्यांना अभिषेक झाले, त्याच्या नोंदी किंवा कुठेही अजंठा, वेरूळ वगैरे अशा ठिकाणी ते जे काही क्रियाकर्म होतं ते फारसं कोणी अभ्यासलं नाही आणि फारसं कोणी पाहिलंही नाही. कारण महाराष्ट्रामध्ये लेणी खूप आहे, परंतु किल्ले रायगडावर गागा भट्टांनी जी पोथी लिहिली त्या पोथीला अनुसरून पहिलं जे झालं ते राजाला अभिषेक झाला आणि त्याच्यानंतर ते सिंहासनावर आरूढ झाले. आणि हे जे काही क्रियाकर्म आहे त्याचं त्या पोथीच्या द्वारे आपण जर अभ्यास केलं तर आपल्याला कळून येतं का शिवाजी महाराजांनी राजाभिषेक का केला. इसवी सन 1642 मध्ये ते महाराष्ट्रात आले. घाटमाथ्यावर असलेली राजगड राजधानी त्यांनी 70 मध्ये बदलली आणि ते कोकणात रायगडावर आले. त्याचं कारण जे महत्वाचं आहे ते त्या काळामध्ये इंडस्ट्रीज, मॅन्युफॅक्चरिंग वगैरे काही नव्हतं. तर आर्थिक क्षमता जी आहे ती शेती आणि व्यापारावर. सिंधुदुर्ग बांधताना महाराजांनी म्हटले 84 बंदरी जागा नाही. मालवणमध्ये सिंधुदुर्ग सारखी जागा 84 बंदरात नाही. महाराज सुरतेवर गेले होते, कर्नाटकात बार्शिलोरवर गेले. त्यांनी 84 बंदर ही त्यांना माहित होती, कारण महाराष्ट्राच्या सुपुत्राने आज त्यांचा अभ्यास केल्याने. पुढचं वाक्य त्यांचं आहे 18 टोपीकरांच्या उरावर शिवलंका अजिंक्य जागा निर्माण केला. ऑल डिफरंट टाईप कॅप्स वापरणारे असे जे पाश्चात्य आयात निर्यात करण्यासाठी हिंदुस्थानामध्ये हे 1 नाही 2 नाही जवळजवळ 50च्या वर आहे. त्यांचाही कोणी अभ्यास केलेला. कारण काही जरी आणलं तरी पश्चिम किनारपट्टीवरनं ते वर हिंदुस्थानात जर आणायचं झालं तर दक्षिणोत्तर सह्याद्रीचे जवळजवळ 300 घाट हे चढून वर यावं लागतं. आणि म्हणून त्या बंदरांवर, त्या व्यापाऱ्यांवर, त्या घाटांवर कंट्रोल राखण्यासाठी म्हणून महाराजांनी राजधानी कोकणात नेली. आणि साहजिकच आहे का मी आता जर राजाभिषेक करून घेणार आहे आणि सुरतेवर हल्ला केला, जालन्यावर केला, सोलापूरवर केला तर लोक म्हणतील हा राजा लुटारू आहे. मग आर्थिक स्थिरतेसाठी हे जे घाट आहेत तिथे त्यांनी चौक्या बसवल्या. परंतु महाराष्ट्राच्या सुपुत्राने त्या घाटामध्ये ते चौकीवादा जे किल्ले आहेत
ते कोणीही निश्चित केलेलं नाही. आणि त्यावेळेला व्यासपीठावर व्यासोच्छिष्टम जगत सर्वम, जगातलं सगळं शहाणपण व्यासपीठावर सांगण्यापेक्षा मी प्रत्यक्ष रणक्षेत्रावर उतरलो. महाराजांनी 42 ते 80 पर्यंत 38 वर्षामध्ये ऑल डिफरंट टाईप जवळजवळ 500 लढाया केल्या. त्या लढायांचाही अभ्यास कोणी केलेला. नुसतं जय भवानी जय शिवाजी म्हणजे ते नाही. आणि हे करत असताना तुम्हाला महाराष्ट्रामध्ये जे काही फिरावं लागतं त्याच्यामध्ये ऊन तुम्हाला कधी करपवत नाही, पाऊस तुम्हाला कधी भिजवत नाही, थंडी तुम्हाला कधी गोठवत नाही. आणि असं चिरतारुण्य आज तुमच्याकडे जो बोलतोय 85व्या वर्षी त्या माणसाकडे. एक वेळ 4 पैसे बँक देते, ज्ञान कुठना तरी शरीर माध्यम खलु धर्म साधन, हे महाराजांनी शिकवलं. आणि म्हणून देश धर्म आणि संस्कृती ही कायम राहिली. नुसतं कर्मकांड हे संस्कृती नाहीये. ते रक्षण करण्यासाठी जी मनगटं तयार केली त्याच्यामुळेच महाराष्ट्रामध्ये आज आपण जर अभ्यास केला तर आपण कशासाठी जगावं हे आपल्याला लक्षात येतं. आणि ते जर तुम्ही केलं तर त्या जीवनाला काही अर्थ आहे. ज्या देशाने तुम्हाला जन्म दिलाय, ज्या आई वडिलांनी तुम्हाला जन्म दिलाय, ज्या घराण्याने तुम्हाला जन्म दिलाय, त्यांचं नाव हे अजरामर होतं. आता हे जे काही पुस्तक आहे राजाभिषेक, हे महाराजांनी मिरवण्यासाठी नाही केलं. ते उत्तरेमध्ये जाऊन आले होते. त्यामुळे राजाभिषेक झाल्यानंतर दक्षिण दिग्विजय ती मोहीम त्यांनी काढली आणि महाराष्ट्राच्या बाहेर राज्य विस्तार करायला सुरुवात केली. काळ जरी बदलत असला तरी आजही तेच घडतंय. आम्ही विचार हा करत नाही आहोत का आम्हाला आमची संस्कृती राखायची आहे, आम्हाला आमचा देश राखायचा आहे, आम्हाला आमचा धर्म राखायचा आहे. धर्म म्हणजे काय? यत आचरती तत् धर्म. म्हणजे हा जर सूक्ष्म अभ्यास आपला महाराजांनी जो शिकवला, महाराज कुठे साधू संतांची सेवा करत राहिले नाही, कुठे यात्रा करत राहिले नाही. तर ज्या वेळेला तुमच्या मनगटामध्ये शस्त्र असतं आणि तेच तुमचं देश धर्म संस्कृती सूक्ष्म अभ्यासांती, त्याने 500 लढायामध्ये कधी तोफा वापरल्या नाहीत, माणसांची कत्तल केली नाही, अफजलला मारलं पण त्याच्या मुलाला जिवंत राखला. तर असा इतिहासाचा अभ्यास झाला तर त्या जगण्याला काहीतरी अर्थ असतो. आज तुमच्या पुढे मी जो टाहो फोडून बोलतोय तो वयाच्या 10व्या वर्षीपासनं गेले 75 वर्ष प्रत्येक गडावरचं इमारत, पाण्याचं टळ, त्या ठिकाणचं वास्तुशास्त्र, जलशास्त्र, मूर्तिशास्त्र असे जे विज्ञानाचे 50-60 प्रकार आहेत ते अभ्यासले गेले पाहिजे. न्यूमिस्मॅटिक, नाणकशास्त्र, चलनशास्त्र आता कोणीही अभ्यास केला. नर्मदेच्या उत्तरेकडे मोहर, रुपया आणि फलूस, परंतु नर्मदेच्या दक्षिणेकडे महाराजांनी जो राजाभिषेक केला त्यांनी जे गोल्ड कॉइन्स काढलं ते होन नावाचं
प्रचलित होण्यापेक्षा त्याचं वजन थोडं कमी होतं. मी न्यूमिस्मॅटिक एक्सपर्ट आहे. नाण्यांवर माझी ऑथॉरिटी आहे. रुका, सापिका, तिरुका आणि सोन्याचा होल ही नाणी महाराजांनी काढली. महाराजांनी चांदीचं नाणं नाही काढलं, पण कोणी त्याचा विचारच करत नाही. का नाही काढलं? अशा प्रकारचं नाणकशास्त्र, शस्त्रशास्त्र, समाधीशास्त्र, मूर्तीशास्त्र यांचा जर सूक्ष्म अभ्यास केला तर आपल्या जीवनाला काहीतरी अर्थ राहतो. बाकी कशाला काही. नक्कीच. आणि हाच अर्थ आपण उलगडून घेणार आहोत आप्पा परब यांच्याकडून. एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि शिवराजाभिषेक या पुस्तकाविषयी अधिक जाणून घेऊया. आणि आतापर्यंत आप्पांनी जे बहुमोल असं योगदान दिलेलं आहे तर तेही थोडंसं जाणून घेऊया. एक छोटीशी विश्रांती घेऊया, पुन्हा भेटूया. विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण इतिहास ज्यांनी कोरला त्यांच्याविषयी त्यांच्याकडून जाणून घेतोय. आप्पा परब आपल्या सोबत आहेत आणि नवं कोरं पुस्तक त्यांचं आज आपल्या सगळ्यांच्या भेटीला आलेलं आहे, ते आहे शिवराजाभिषेक. आणि मला आप्पा असं विचारायचं आहे की पावसाळ्याचा तुम्ही उल्लेख केलाय, कारण शिवराजाभिषेक तुम्ही पुस्तकात म्हटल्याप्रमाणे हा पावसाळ्यात घेतला म्हणजे केला गेला. खरं पाऊस म्हटलं की पावसाची शक्यता आणि पावसाला आपण घाबरतो आणि सगळ्या गोष्टी म्हणजे ते तुमच्या एका ह्याच्यात पण आहे मुलाखतीमध्ये की सगळे हत्ती एवढे वर चढवणं, सगळ्यांना वर खूप कठीण होतं आणि जिकिरीचं काम होतं. आणि ते लिलया शिवराजाभिषेकाच्या दरम्यान एवढी माणसं सगळी गडावर आली आणि ते सहज शक्य झालं. म्हणजे देवाचाच अवतार आहे म्हणून सगळ्या गोष्टी अगदी सुलभतेने पार पडल्या. तर पावसाळा असून सुद्धा पावसाळ्याचाच मुहूर्त का घेतला होता शिवराजाभिषेकासाठी, त्याविषयी थोडंसं. एक दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की किल्ले, रायरी, त्याचा रायगड, गड हे उपपद महाराष्ट्रात शिवाजी महाराजांनी किल्ल्याला लावला. राय हा जो शब्द आहे तो कर्नाटकातला आहे. महाराष्ट्रामध्ये जे श्रेष्ठ पुरुष आहेत त्यांना राव उपपद. साहजिकच हा जो रायरी आहे हा त्यावेळीच्या जे विजयनगरचं साम्राज्य होतं त्यांनी हा किल्ला वसवलेला. मी मगाशी सांगितलं इतिहास बोलत नाही त्यावेळी भूगोल बोलतो आणि भूगोल बोलत नाही त्यावेळी विज्ञान बोलतो. आपण हे जर अभ्यासलं तर विजयनगरचं साम्राज्य महाराष्ट्रावर कुठपर्यंत होतं आणि त्यावेळची जी गावं वगैरे आहेत त्यांचा जर अभ्यास केला, त्या दैवतांचा अभ्यास केला, कानडाहू, विठ्ठलू, कर्नाटकू, तो कर्नाटकामधनं इकडे आला. का आला? कोणीही काही त्याचा अभ्यास केला. तर अशा स्वरूपाचं आपल्याला महाराष्ट्रातला इतिहास उलगडत जातो. महाराजांच्या फौजेमध्ये घोडदळामध्ये जे लोक होते ते रॉयल लोक, हे साधारण ज्यांच्या जमिनी वगैरे आहेत, आणि पायदळामध्ये जे होते ते शेती करणारे होते. साहजिकच कोकणामध्ये घोडदळाची आवश्यकता फारशी नव्हती, पायदळाची आवश्यकता होती. जवळजवळ 1,25,000 त्यांच्या सैन्याचा आकडा एका ठिकाणी उपलब्ध आहे. त्यातलं जरी निम्न सैन्य पायदळात असलं तरी कोकणातला माणूस हा साहजिकच पोटा पाण्यासाठी 4 महिने शेती करतो. महाराजांनी जो दिवस धरलाय, गागाभट्टानं सांगितलं हा मुहूर्त, त्याचं कारण असं आहे का हिंदुस्थानामध्ये जवळजवळ 51 नवीन वर्ष ज्यांचे चालू होतात असे आहे. विक्रम संवत, सातवाहन शक वगैरे असे 50 वर्ष त्या पुस्तकामध्ये नमूद केले. त्याच्यामध्ये एक जे नवीन वर्ष आहे ते कोकणी माणसाचं आहे, त्याला तो मिरग म्हणतो.
मी सगळ्याचा तज्ज्ञ नाही, माझ्याकडे एज्युकेशन क्वालिफिकेशन नाहीये. मिरग म्हणजे सूर्य मृग नक्षत्रात प्रवेश करतो आणि साहजिकच त्यावेळी पावसाला सुरुवात होते आणि त्यामुळे पायदळाचा तो जो महाराजांचा सैनिक आहे तो सांगणार, महाराज आता मिरग आलाय, आम्हाला पोटा पाण्यासाठी शेतीला जाऊ द्या. आणि जाताना साहजिकच पेरणीसाठी जे काही धान्य लागेल, नांगरासाठी पैसे लागतील, बैल विकत घेण्यासाठी काही पैसे लागतील, ते तो महाराजांकडनं घेणार. त्याच्या लक्षात महाराजांचा राजाभिषेक दिन नाही राहणार आहे. मी मिरगाला पैसे घेतले होते, मी शेत परलं, दसऱ्याला शेत कापलं, मला पाहिजे तेवढं मी घरी ठेवलं आणि उरलेलं विकून तो महाराजांचे पैसे दिले. तर अशा प्रकारचा आपला अभ्यास. रायगडावर जी बाजारपेठ बांधली, बाजार म्हणजे किरकोळ बाजार, पेठ म्हणजे घाऊक बाजार, पण तो रॉयल बाजार आहे, हुजूर बाजार आहे. तिथे वस्तू येत नव्हत्या. काल परवापर्यंत माणसांना चढणं कठीण जात होतं. रोपवेमुळे आता वरती बाजारच भरायला लागलाय. तर तशा ठिकाणी हत्ती घोडे वगैरे कोणी किंवा व्यापारी आपला माल वगैरे घेऊन कोणी केला. मग तो बाजार का आहे हे 44 दुकानांचं ज्या वेळेला मायबाप सरकारने उत्खनन केलं, त्या दुकानांना नंबर देऊन प्रत्येक दुकानामध्ये त्यांना कोणतं कॉइन सापडलं, कोणती मूर्ती सापडली, कोणता दिवा सापडला त्या जमिनीत गाडलेला, हे जर केलं असतं तर हिंदुस्थानामध्ये ज्या व्यापारी पेठा आहेत त्या सगळ्या उजेडात आल्या. साहजिकच त्या व्यापाऱ्यांचे जे मुनीम आहेत ते त्या ठिकाणी यायचे आणि पाश्चात्यांनी जे काही आयात केलेली आहे ती फक्त त्या बंदरांमध्ये मगाशी म्हटल्याप्रमाणे 84 मध्ये तिथे ती खरेदी व्हायची आणि नंतर घोड्यावर लादून ती त्या घाटामधून वरती घाटमाथ्यावर जायची आणि तिथून मग निनाळ्या शहरात. मी नाही सगळ्यात, परंतु व्यापार विषयक गोष्टींचा जर तुम्ही अभ्यास केला त्यावेळेला जे लाड हे उपपद आहे आज सगळीकडे, तो अॅनिमल ट्रेडर्स आहे. हत्ती घोडे उंट वगैरे आयात निर्यात करणारा असा माणूस. तर त्या व्यापाऱ्यांची जी उपनावं आहेत आणि त्या ठिकाणी त्यांनी काय काय आणलं होतं, कठीण नाही आहे काय. हा जिथलं समजा सगळा रायगड जाळला त्यांनी ते कागदपत्र गेले असतील, परंतु आपल्या हातामध्ये जे काही आहे ते आज जागतिक पातळीवर ते देश आहेत, तिथले व्यापारी आहेत, त्यांच्याकडे त्यांचं चलन, कदाचित रायगडवर सुद्धा काही त्याचं हे मिळेल. पण हे करणं हे अथक परिश्रम. वर जे तलाव आहेत, जे पाण्याची टाकी आहेत, आज 12ही महिन्याची तुडुंब भरलेली असतात. त्यामुळे जलशास्त्र, वर ज्या समाध्या आहेत ते समाधीशास्त्र, वर ज्या वास्तू आहेत त्या उन्हा पावसाची झुंज अजूनही शाश्वत आहेत, ते वास्तुशास्त्र. तिथे बांधलेला दगड, ते बांधकाम, असं कोणीतरी अभ्यास करावे. नुसतं जय भवानी जय शिवाजी त्याला काही आहे. आणि अशा प्रकारे त्यांचा युद्धांचा अभ्यास, त्यांच्या सैन्याचा अभ्यास, सैन्यामध्ये असलेल्या तळागाळातल्या लोकांचा अभ्यास, याचा हे जर केलं तुम्ही, मी केलं, माझ्याकडे एज्युकेशन नाही आहे, या नात्या कारणाने मी शिकू शकलो नाही, या नात्या कारणाने मी फार मोठ्या लोकांपर्यंत जाऊ शकलो नाही. जे काही आहे ते गेले 75 वर्ष टाहो फोडून सांगतोय
आणि माझ्या घरची विशाल दारे खुशाल ऐशी राहोत, मदगरिबाची कांबळ वाकळ सकळासाठी अंतर. तुम्ही आज या, मी तुम्हाला तो इतिहास देईन, मी तुम्हाला तो भूगोल देईन, मी तुम्हाला ते विज्ञान सांगेन. कारण मी आता थकलोय. कारण इथल्या दगडांचाही अभ्यास आहे. आजही सह्याद्रीमध्ये फिरत असताना आकाशातला पडलेली उल्का तुम्हाला सापडेल जर तुमचा जिओलॉजिकल स्टडी. आजही तुम्हाला छत्रपतींचं नाणं कुठेतरी मिळेल, संभाजीराजांचं मिळेल, राजारामाचं मिळेल. आज होऊनही तुम्हाला मिळू शकेल. नाहीतर त्याचं वर्णन जे काही आहे ते त्या राजाभिषेक पुस्तकामध्ये जेवढं मला शक्य आहे. परंतु मी जे काही लिखाण केलं त्याला मी बाजार स्वीकारला. त्याची किंमत अत्यंत कमी असल्यामुळे ते दुकानदाराकडे मी विकू शकत नाही. तर असे विषय तुम्ही शोधा. तो राजाभिषेक जो झाला त्यावेळेला कोणते कोणते विषय, त्या सिंहासनावर बैलाचं काथडं अंतरलं होतं. मी सांगत नाही, गागा भट्ट सांग. त्याच्यावर वाघाचं कातड होतं, कारण वाघ हा महाराष्ट्रातला शूर प्राणी. त्याच्यावर सिंहाचं होतं, सिंह हा प्राण्यांमध्ये श्रेष्ठ आहे. आणि त्या कातड्यावर बोक्याचं कातड होतं. हे गागा भट्ट सांगतोय. का? तुम्हाला त्याचा अभ्यास केला पाहिजे. कारण सर्कशी सगळे प्राणी असतात, बोका नसतो. तो कोणाची ऑर्डर ओबे करत नाही. म्हणजे अशा प्रकारचं त्यावेळेचं जे काही आहे, जे काही क्रियाकर्म आहे ह्याचं ते लक्षात. नक्कीच. परत एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि शिवराज्याभिषेक ह्या आपा परब यांच्या पुस्तकाबद्दल अधिक जाणून घेऊया. विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण इतिहास संशोधक आपा परब यांच्याकडून जाणून घेतोय शिवराज्याभिषेक या त्यांच्या पुस्तकाविषयी. आपा, तुम्ही या पुस्तकात उल्लेख केलाय त्यांनी होन वापरले, सोन्याचे होन वापरले आणि तांब्याची नाणी त्या काळात होती, पण चांदीचं नाणं त्यांनी का बरं निर्माण केलं नाही, हे कुतूहल आहे म्हणून विचारते. आज माझं हे परम भाग्य आहे का या चार भिंतीच्या आतमध्ये हे तेजस्विनी जे काही आहे ते चकाकते. परंतु सगळ्याच गोष्टीचा मी तज्ज्ञ आहे असा नाहीये. धातुशास्त्र जे आहे ते चांदी हा मिश्र धातू आहे असं म्हटलं जातं. सोनं शुद्ध असतं, तांब शुद्ध असतं. आणि त्यामुळे महाराजांनी त्या मिश्र धातूचं नाणं पाडलं नाही. सगळ्या दृष्टीने असा जर आपण बारकाईने अभ्यास केला, मगाशी सांगितलं धातुशास्त्र, दगडांचं शास्त्र, याचं मूर्तींचं शास्त्र. कोणत्याही गडावर वैष्णव दैवत नाहीये. सगळी जी आहेत ती मूलभूत उग्र प्रकृतीची आहेत. पण त्यांचाही तुम्हाला अभ्यास करायला पाहिजे. जे काही पाण्याचे जलाशय आहेत ते पर्जन्य काळामध्ये पाणी कोणत्या दिशेला वाहत जातं याचा अभ्यास होऊन आज रायगड सारखा 3000 फुटावर 12 महिने ते जे महाल वगैरे बांधले आहेत त्यांच्या भिंती आहेत ते वास्तुशास्त्र. आता हा राजाभिषेक जो झाला तो पहिला राजाभिषेक जो आहे तो 14 जानेवारी 1656 जावळी जिंकल्यानंतर झाला. हे मी सांगत नाहीये, तर एक पोथी आहे, त्या पोथीमध्ये तो उल्लेख आहे. याच्या पुढे जावळीचा राजा चंद्रराव मोरे नाही, छत्रपती शिवाजी महाराज भोसले आहे. आता 14 जानेवारीला काय झाला मित्र हो, तुम्हाला त्याचा अभ्यास करायचा. 14 जानेवारीला मकर संक्रमण घडतं. सूर्य विषुववृत्त ओलांडून मकर राशीला स्पर्श करतो आणि तिथून तो परत हिंदुस्थानात येतो. हे संक्रमण जावळीमध्ये झालं आणि म्हणून तो दिवस त्यांनी धरला असेल.
पाऊस काळात का धरला तर माझ्या सैन्यातले जे लोक आहेत ते एक नवीन वर्ष पाळतात, त्याला ते मिरग म्हणतात, मृगसार. म्हणून गागा भट्टाने त्यांनी सांगितलं का तुम्ही या दिवसापैकी शुभ दिवस पहा. आता सगळ्याच गोष्टींचा तज्ज्ञ किंवा अभ्यासू मी. भवानी तरवार महाराजांना धातुशास्त्र माहीत होतं. त्यावेळेला पाश्चात्य तरवारी त्यांचं जे पोलाद आहे ते हिंदुस्थानपेक्षा श्रेष्ठ होतं. त्यामुळे ती तरवार फ्रान्स मधना, मला माहित नाही फ्रान्स कुठे, जिनेवा नावाचं तिथे शहर आहे, तिथून ती रायगडमध्ये गोवेला नावाच्या तिथल्या सावंत राजाने पोर्तुगीजांकडनं खरेदी केली आणि त्यांच्या मुलाने ती महाराजांना. एखादी गोष्ट हातात आल्यानंतर जर यश मिळेल तर ती आपण यशदायिनी म्हणतो. ती देवीने वगैरे काही दिलेली नाहीये, पण ती तरवार हातात घेऊन ज्या त्यांनी लढाया केल्या त्याच्यात त्यांना यश मिळत गेलं. हा तुम्ही अभ्यास करायला पाहिजे. माझ्याकडे एज्युकेशन नाहीये याचं, पण तरी सुद्धा मी हे का केलं की घेतले व्रतने हे आम्ही अंधतेने लब्ध प्रकाश इतिहास निसर्ग जे दिव्य दाहक म्हणून असावायचे बुद्ध्याची वाण धरिले करी हे प्रतीचे. हे जे काही कठीण हे सांगितलं ना, पाठीला पोट बांधून मी हिंडलो आणि हे सगळं आम्हाचं नको मान मराता ब काही कीर्तीची आम्हा चाड मुळीही नाही. सर्वस्व अर्पिले गडदुर्गांचे पाही गडदुर्ग रक्षिणे हे तर आमुचे केलं असो आम्ही गडाचे. जर आम्ही फिरत राहिलो तर आज 85व्या वर्षी सुद्धा मी एव्हरग्रीन आहे. मरण कदाचित संध्याकाळी ये, तो प्रश्न नाहीये, पण त्या गेल्या 75 वर्षामध्ये जे जे काही विषय मी अभ्यासले त्याचा त्या अभ्यासांचा तशा प्रकारचे विद्यार्थी तयार झाले. कोणीतरी नाण्याचा अभ्यास, कोणीतरी दगडांचा, कोणीतरी दैवतांचा अभ्यास केला. याचा ब्रह्मज्ञानाती ते ब्राह्मण, याचा ज्यांनी कोणी अभ्यास केला तो ब्राह्मण. ज्याला अभ्यास नाही जमलं त्याने हातात शस्त्र धरला तो क्षत्रिय झाला. त्याला तेही नाही जमलं त्याने तराजू धरला तो वैश्य झाला. या तिन्ही गोष्टी नाही मी शूद्र झालो. ब्राह्मणाची शेती केली, वैश्य क्षत्रियाची ओजी आपल्या हे जनावर वगैरे पाळली आणि वैश्याची ओजी वाहिली. परंतु वाल्या कोळी वाल्मिकी ऋषी झाला. जसं आता मी सांगतोय का व्यासोच्छिष्टम जगत सर्व, ते व्यासपीठ जे आहे ते जगातलं सगळं शहाणपण महाभारतामध्ये जर सांगितलंय तर त्या व्यासपीठावर जोडे घालून जाय. आणि म्हणून महाराज सिंहासनावर बसताना जोडे घालून ते विरासनात बसले, तिथे त्यांनी भाषण नाही दिले, फक्त राजदर्शन आहे. पण हे कोणाला पटत नाही. अगदी सगळीकडे जोडे घालून वगैरे शस्त्र घेऊन दरबारात येताना जोडे बाहेर काढावे, शस्त्र बाहेर. फक्त त्या बांधवांना तेवढा मान होता कारण त्यांनी त्या गजापूरच्या खिंडीमध्ये जो 450 लोक त्यांना तलवारीने सॅल्यूट करण्याचा तर मान होता तो त्या पुस्तकात आहे. अशी पुस्तकं जवळ 50 लिहिली. आता हेही काय हे लिहायला खूप आता 2009 आधी कोणी तयार नव्हता. आम्ही किंमत आहे, आम्ही त्याच्यात ऍड टाकणार म्हटलं माहित नाही. ही त्याची संस्था आहे त्या मुलाची. ह्या संस्थेचा तो प्रमुख आहे. हा जो आहे हा तो इन्व्हेस्टमेंट करतो. हे आता हे 100 रुपयाचं पुस्तक आहे तर 1000 प्रतीला 1 लाख रुपये त्या ह्याने इन्व्हेस्टमेंट केली. ही जी मुलगी आहे ती त्याच्या इन्स्टिट्यूट मध्ये ती टाईप करून देते आणि हे दोघं विकतात. नक्कीच. आणि तुम्ही खरंच खूप मोठी पिढी घडवण्याचं कार्य तुमच्या घडवण्याचं केलं पण त्याचं होणार नक्कीच. कारण हे जे दिसतंय ना तुला प्रचंड काम आहे आणि हे केवढं हे काय करायचे त्याचे पुरस्कार त्याच्यापेक्षा तुम्ही काय. आपण आता ज्या वेळेला तानाजी म्हणता त्यावेळेला 10व्या शतकामध्ये मल्ल नावाचा एक राजवंश त्या वाई परिसरात होता.
त्याच्यावर हा कर्नाटकातनं आलेल्या खंडोबाला ज्यावेळी बा शब्द येतो ते देव नाहीत. खंडोबा, ज्योतिबा, बिरोबा, बा ते 4 फादर त्यांचे त्या संघाचे. तर त्याने येऊन हल्ला केला तर ते पळाले. कोण? हे मल्ल. तर साहजिकच आहे खंडोबाचे लोक ते पळतायत, ते असुर आहेत, राक्षस आहेत. ते मल्ल, असुर, मालुसरे असं. आणि मग ते महाराष्ट्रात 10व्या शतकापर्यंत ते हळूहळू मग ते कोकणात फिरावं. तर अशा प्रकारे नक्कीच. आज आप्पा तुम्ही फार थोडक्यात का होईना पण शिवराजाभिषेक या पुस्तकाबद्दल आपण बोललो. मला वाटतं प्रत्येक पुस्तकाचं एक आपण एपिसोड करू शकतो. तुमची परवानगी असेल तर आपण नक्कीच पुन्हा भेटू. आणि आज खरंच हे सगळं इतिहासाचं संचित जर आधी गाठ पडली असती ना हे असं झालं असतं. मस्त. हो, पण आम्हाला ते माध्यमातून नाही तसं नाहीये. हा बघ हा ग्रुप सगळा छान आहे. आणि आता काय मुलगी करते. आता त्या दिवशी तिने मोरांचा इतिहास सांगितला तर त्याने मोरांनी त्याचा सत्कार केला. म्हटलं जा. चंद्रगुप्त मौर्य, त्याचा मुलगा बिंदुसार, त्याचा मुलगा सम्राट अशोक, त्याने बौद्ध धर्म स्वीकारला. आता म्हणून मौर्य कोकणात आले, ते मोरे झाले. आणि हे हिंदुस्थानातलं पहिलं राज्य आहे युनायटेड स्टेट्स ऑफ जावळी. जसं युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका तसं संघ राज्य आहे. आज आपण आप्पा परब यांच्या शिवराजाभिषेक या पुस्तकाविषयी थोडंसं जाणून घेतलं आणि आप्पांच्या आशीर्वादाने पुढली पिढी नक्की घडेल असा सकारात्मक दृष्टिकोन ठेवूया. आणि इतिहासाच्या पानावर जे आप्पाने आपलं नाव कोरलेलं आहे त्याला आपण वंदन करूया. आणि आप्पा तुमची रजा घेते. धन्यवाद.